जारी रहेगी। ऐसे वक्त में मैं उनसे विनती करता हूँ। त्याच्याने गरम होतो असं आहे हे सांगून मी माझे विचार मांडू इच्छित नाही. माझ्या मनात आहे ते माझ्या मनातच आहे. असं टोप्या घालून काही विचार येत नाहीत पुढे. मी आज मनुवाद हा शब्द पहिल्यांदा त्याच्या तोंडात ऐकलाय. मी आयुष्यभर त्याच्या विरोधात बोलत आलो. विचार काय असे टोप्या बिप्या घालून येत नाही. गांधींनी कधी गांधी टोपी घातली होती का? जगाने घातली. ते आपले विचार फिट असतात. ते आपले टोपी होईल म्हणून विचार येत नाहीत माझे. मी घालणार होतो पण आता घालणार नाही. है ना, आपला फिट आहे कार्यक्रम. आज या ईव्हीएम हटाव देश बचाव या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी सुषमाताई, मोहम्मद प्राचा, आमचे एक लढणारे मित्र सुनील केदारजी, स्वाती कांबळेताई, बाकी बसलेले सर्व मान्यवर आणि कुठल्याही आंदोलनाची सुरुवात ही कधीच मोठ्या संख्येने होत नसते. ती पेटवावी लागते. जंगलात जेव्हा वणवा पेटतो तेव्हा हे थोडंसं घर्षण होतं आणि त्या घर्षणातनं उठरालेली स्थिंगी पूर्ण जंगल राख करून टाकते. तसं हे आंदोलन आहे. त्याच्यामध्ये संख्या किती आहे मोजू नका आणि संख्येवर कधी जाऊही नका. गर्दीमध्ये दर्दी लागतात. दर्दी नसेल तर गर्दीला काय अर्थ नसतो. मला वाटतं की ह्या उन्हामध्ये जेव्हा लोक बसलेली आहेत ही दर्दी आहेत. ते गर्दीत असते तर गर्दीवर इथे तुम्हाला इथे कुठेतरी सावली बिवलीत बसलेले आढळले असते आणि हीच परिस्थिती असते. त्यामुळे ते तुम्हाला ग्राउंड मिळालं नाही, तुमचा आवाज पोचतोय ना, बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे फार गर्दी नव्हती. विचार होते विचार आणि त्या विचारावर त्यांनी अख्खा देश फिरवला. त्यामुळे हा देश कशातनं घडलाय लक्षात घ्या. जेव्हा जगामध्ये हिंसेला स्थान होता तेव्हा भारताने अहिंसा स्वीकारली आणि जगातले सर्वात मोठे सत्ताधीश अहिंसेला घाबरून पळाले. तेव्हा भारताचं चारित्र्य, भारताचे एकदम एक कृती पद्धती हीच वेगळी आहे. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण का यांचा सर्वात मोठा आधार आहे इथली विविधता आणि ही विविधताच इथल्या मनुवाद्यांना मारक आहे. मनुवादी इथले का पुढे जाऊ शकत नाहीत? ते इथली विविधता कारणीभूत आहे. मी जेव्हाही सांगतो तुम्ही एक जातीचं एक धर्माचं राष्ट्र करायचं म्हटलं तर तुम्ही साऊथ मधनं तुटाल, तुम्ही ईशान्य भारतातनं तुटाल, तुम्ही काश्मीरमधनं तुटाल आणि फक्त गाय प्रदेश बाकी राहील. म्हणजे जो आपला गायपट्टा तेवढाच बाकी राहील. बाकी या देशात काहीच राहणार नाही. त्यामुळे या देश ज्यांनी बनवला त्यांनी बनवताना खूप विचार करून बनवला. म्हणजे गांधीजी जिवंत असताना देशामध्ये दारूबंदी लागू झाली नाही. हा केवढा मोठा संविधानिक अधिकार दिला आपल्याला. जेव्हा दारूबंदीची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं गांधीजी आहेत, आपल्याला दारूबंदी आणावी लागेल, तेव्हा सुंदरबन मधला एक आदिवासी नेता जो त्या कॉन्स्टिट्यूशन कमिटीमध्ये होता तो म्हणाला की अरे आम्ही कसं काम करणार? आम्ही 24 तास पाण्यात असतो, आम्ही दारू प्यालो नाही तर आम्ही कामच करू शकत नाही. संविधान समितीने एका मिनिटात मान्य केलं की दारूबंदी या देशाला फायद्याची ठरणार नाही आणि त्याच्यात मानवी दृष्टिकोन ठेवला. तेव्हा संविधान बनवताना मानवी दृष्टिकोनाला फार महत्व देण्यात आलं. असं आहे की या बाबासाहेबांनी यार तुम्हाला एक, मला मत एक, ताईंना एक मत आणि त्या अडाणीला पण एक मत दिलंय. कुठे त्याला 2 मतं दिलेत का? पण आता तो मत घेऊ शकतो हाच बदल झालाय आणि त्याला रोखायचंय. हा देश जो इथल्या उद्योगपतींच्या ताब्यात चाललाय, क्रॉनिक कॅपिटॅलिझम ज्याला आपण म्हणतो, हा देश वाजवायचा असेल तर पहिल्यांदा त्याच्या विरुद्ध लढावं लागेल.
आणि कोणी काही म्हणून मला राहुल गांधीचं कौतुक वाटतं की इथल्या कॅपिटॅलिझम विरुद्ध भांडणं हे इतकं सोपं नाही आहे. ते काय वाटेल ते करू शकतात. आपल्या आजीची, आपल्या बापाची शरीराच्या उडालेल्या चिंदड्या बघून सुद्धा तो माणूस आज डोळ्यात डोळे घालून बोलतोय. याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं जगामध्ये? फार धैर्य लागतो, फार धैर्य लागतंय सगळं करायला. आणि क्रांती कधी सांगून येत नाही. रशियन रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन हे कधी सांगून आले नाहीत. अचानक पेट घेतला. तुम्हाला पाव मिळत नाही ना, मग तुम्ही केक खा, झालं आंदोलन पेटलं. तसं हा राजीव ज्या पद्धतीने वागतोय ना, साधं उदाहरण देतो. प्राचाजी वो आए, हमारे विरोधी पार्टियों के माध्यम से हमने उनको एक सवाल पूछा कि आपने बंगाल के डीजी की बदली तो कर दी, लेकिन आप महाराष्ट्र की डीजी की बदली क्यों नहीं कर रहे? तो हमें कहते हैं कि हमारे अधिकार में ही नहीं है. तो हमने पूछा फिर तुमने बंगाल में क्यों किया? तो आदमी जोक मार के चला गया. और बाद में कुछ दिनों के बाद खुद आता है और खुद आके वो डीजी की बदली करके चला जाता है. तब तक मुझे लगता है तब तक ये बात उनके कानों में डाली गई थी कि चिंता मत करो, तुम बदली कर डालो, हम चुनाव के बाद तुरंत उनके अन्न लाने वाले हैं, आप अपने अंग पे मत लो क्योंकि ईवीएम सेट हो गया है. अरे एक माणूस 20 दिवस अगोदर सुनील येऊन सांगतो की डीजीची बदली माझा अधिकार नाही आहे. बंगालमध्ये अधिकार वापरतो, रूल बुक्स तर दोन नाही आहेत ना, रूल बुक्स तर एकच आहे मोहम्मद प्राचार्य. तो फिर 15 दिन आके बोलता है, 15 दिन के बाद बदली करने को भी आता है. ये क्या तरीका है? आणि जसं सुनील म्हणाला तसं जगामधल्या जेवढे प्रगत राष्ट्र आहेत, सगळे प्रगत राष्ट्र, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, USA, जपान, नॉर्वे, सगळ्यांनी ईव्हीएम नाकारले. कारण का? ट्रान्सपरन्सी हा जगातल्या डेमोक्रेसीचा सर्वात मोठा आधार आहे. जर त्याच्यात ट्रान्सपरन्सीच नाही तर कशावर विश्वास ठेवायचा? मी वोट टाकलं, मला माहिती आहे या डब्यात गेलं, पण मी बटन दाबलं आणि ती चिठ्ठी कुठे गेली हेच मला माहित नाही, तर मी विश्वास कशावर ठेवू? मला चिठ्ठीचा अंत तर समजला पाहिजे की चिठ्ठी अंतिम सन्मयी इथे गेलेली आहे. चिठ्ठी कुठे जाते? कोणी बघितली चिठ्ठी? चिठ्ठीच्या मागे पुढे काय दिसतं का तुम्हाला? फक्त पुढचा भाग दिसतो. मागे काय प्रिंट केलंय कोणाला माहिती? पुढची प्रिंट आहे ती 60 सेकंदामध्ये वॉशआउट सुद्धा होऊ शकते आणि मागची प्रिंट बाहेर येऊ शकते. त्याच्यात माइक्रो प्रोसेसर आहेत. सर माइक्रो प्रोसेसर है ना उसमें? तो माइक्रो प्रोसेसर पे मेरा साधा बोलना है. मी खूप साधा माणूस आहे, माझं काही गणित बिणित चांगलं नाही. ये कॉम्प्युटर आहे, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 8. बटन दाबला 8 आलं. आले कॉम्प्युटर मध्ये बघितले 8, पेपरवर लिहिले 8 झालं. आता हे म्हणतात काय की आमचं इलेक्शनचं जे मशीन आहे ते स्टँड अलोन मशीन आहे. म्हणजे इट हॅज टू बी अ कॉम्प्युटर, आपलं इट हॅज टू बी अ कॅल्क्युलेटर. आता आय गो ऑन प्रेसिंग द बटन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 dead end and suddenly I is equal to, it has to come 10. It's a standalone machine. A very साधा माणूस डोक्याने काय विचार करतो माझ्याकडनं शिका. हे 10 चे 12 कसे होतात? ही मतं येतात कुठनं? सुनील साध्या ना माझ्यासारख्या अनाडी माणसाला ज्याला कॅल्क्युलेटर बघायची सवय आहे तो इलेक्शन मशीन मध्ये काय बघतो की मग कॅल्क्युलेटर आहे, दाबत जा गणित होत जाईल. पण इथे गणितच चुकतं. म्हणजे आता दवड साहेबांनी जे सांगितलं ते जरा मला द्या, मी हे सगळं टाकत असतो माझ्या अकाउंटवरनं आणि माझी पोरगी पण आजकाल तयार झाली आहे.
ती माझ्यापेक्षा जास्त 2 पावलं पुढे आहे. पण हे सगळे एकंदर धक्कादायक आहे. प्रश्न ईव्हीएम हॅक होतो का नाही याचा नाहीच, त्याच्या टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊच नका. आमचा त्याच्यावर विश्वास नाही. दॅट इज इनफ टू से दॅट वी डोंट वॉन्ट इट. वी माइट बी सायंटिफिकली, आम्हाला नाही आहे ज्ञान त्याचं, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही. एवढं तर खूप झालं. इथल्या व्यवस्थेवरच माझा विश्वास नाही तर ती व्यवस्था ठेवता कशाला? आणि हे 6 महिन्यात झालं. सुधीर, मला अभिमान वाटतो की माझा आवाज दूरवर गेला नाही, पण मी ईव्हीएम ला 2014 पासून विरोध करतोय. मी आज नाही बोलत आहे. आज तर मी 97,000 मतांनी जिंकून आलोय. म्हणजे माझे विरोधक तर आरोप करतात की जितेंद्र ईव्हीएम मॅनेज केलं. तर जाऊ द्या. प्रश्न असा आहे, इथे तुम्हाला गॅप का लागतो? तुम्ही साला म्हणजे आता पुढचं मोहम्मद प्राचार्य, वी हॅव टू थिंक अबाउट द फ्युचर. इट इज नॉट अबाउट टुडे. When we are talking about one nation, one election, and if a EVM is hacked, this nation is gone for a toss. The dictators will take over this nation, and nobody will even remember this constitution and Dr. Babasaheb Ambedkar. Forget about democracy. The danger is so upfront. म्हणजे ह्याचा धोका इतका मोठा आहे तो सर्वसामान्यांच्या लक्षात पण येत नाही. कारण का आपल्याला आपताची पिढी आहे. ह्यांनी स्वातंत्र्याचं आंदोलन, लढाई याचा इतिहास देखील वाचलेला नाही. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ह्या देशाचा इतिहास, या देशामध्ये 150 वर्ष सर्वसामान्यांनी केलेली लढाई, महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचा त्याग हा आता पुस्तकापुरता मर्यादित राहिला आहे. आज लोकसभेच्या व्यासपीठावरनं नेहरूंवर टीका होते. लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ, ज्याच्या विचारांना जगाने मान्यता दिली, त्या नेहरूंवर बोलतायत. त्या गांधींवरती बोटं करतात. गांधींची काय टिंगल टिवळी करतात आपण उघड्या डोळ्याने बघतोय. आणि जे टिंगल टिवळी करतात त्यांना मी कायम विचारत असतो, काही करू नका तुम्ही, गांधींना शिव्या घाला, पण एका कपड्याने महाबळेश्वरला तर राहून दाखवा. बाकी काही करू नका. एक धोती ह्याच्यावरती फक्त महाबळेश्वरच्या थंडीत राहून दाखवा. अरे सर, तो म्हातारा तर लंडन मध्ये राहिला होता यार, एका कपड्यावर. आणि म्हणून आइन्स्टाईन म्हणाला होता की जगाच्या पाठीवर असा हाडामासाचा माणूस जिवंत असू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. दिस वर्ड्स वर सेड बाय आइन्स्टाईन. आय डोंट बिलीव्ह that there can be a human being who can stay alive like गांधीजी. गांधी, आज गांधींचे विचार कुठे आहेत? आज आपण हिंसेवरती इतका विश्वास ठेवायला लागलोय. राजकीय हिंसेला आपण राजश्रय द्यायला लागलोय. संविधान, काल परवा बीडमध्ये जी हत्या झाली संतोष देशमुख, कसलं संविधान आणि कसली लोकशाही? तिथल्या पालकमंत्र्यांच्या मोबाईलवरती 100 फोन आहेत तिथल्या गुन्हेगारांचे, ज्यांनी मर्डर केलाय त्याचे. पोलीस विचारात तरी घेत आहेत का? नाही घेत. वाल्मिक कराड, त्यांना सगळा इतिहास माहिती आहे. वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे हो? इथे काय मेन स्ट्रीम मीडिया नाही, म्हणजे काय बाहेर जाणार नाही, पण तरी हे चालवा जरा. सुनील, मागच्या 2 वर्षामध्ये बीडमध्ये 32 मर्डर झाले. 32 मर्डर. आता नाही पता नाही. आता नाही पता नाही.
अनेक जणांचे ट्रान्सफरचे पैसे वाल्मिक कराडच्या खिशात आहेत. मागण्याची परत मागण्याची हिंमतही होत नाही कोणाची. ताई मी काय बोलतोय, चूक बोलतोय? ताई निदान होतं म्हणा यार. मर्डर, डोळ्यामध्ये लायटर, तो लायटर असतो ना असा, तो त्याच्या डोळ्यावर फिरवला, त्याला पाय चाटायला लावले, त्याच्या तोंडावरती लघवी केली. लघवी केली ह्याच्याबद्दल नाहीये, पण त्याच्या जखमा झाल्या असताना त्याचं जे मीठ आहे त्याच्याने त्याची किती आग झाला. अर्थात मर्डरच झाला बिचारायचा. पण राजकारणामध्ये वैचारिक विरोधक म्हणून एवढी क्रूरता, एवढी क्रूरपणा. आणि पोलीस साथीला, म्हणजे ज्यांनी मर्डर केला आहे आता ते आरोपी आहेत, त्यांच्याबरोबर आदल्या दिवशी सगळ्या पोलिसांचं चहापान, जेवण, थंड पेय, म्हणजे ते पेय ओळखात कुठलं होतं ते थंड, सगळं व्यवस्थित झालेलं. त्यामुळे ह्या देशाचं संविधान जोपर्यंत आपण व्यवस्था बदलण्याच्या मार्गावर येत नाही, ताई व्यवस्था एका अशा शक्तीकडे जात चालली आहे ज्या शक्तीला हा देश एक चालकान वृत्तीने चालवायचा आहे. तुमच्या नागपूरमधनं जी विचारधारा बाहेर पडते ती एक चालकान वृत्ती आहे. आणि आम्ही कलेक्टिव्ह डिसिजनवरती महत्त्व देणारी माणसं आहोत. जे बाबासाहेबांना मान्य होतं की सगळ्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे, तरच हा देश पुढे जाईल. इथली विविधता म्हणून त्यांना नको असते. ते बटेंगे तो कटेंगे. तुम्ही 5 वर्ष बटेंगेच केलं ना. तुम्ही कधी आम्हाला एक ठेवलं? तुम्ही आम्हाला पाणी पिऊ दिलं नाहीत, तुम्ही आम्हाला देवळात येऊ दिलं नाहीत, तुम्ही आम्हाला रस्त्यावरनं जाताना अडवलं, तुम्ही आम्हाला शिकवू दिलं नाहीत. अरे तुम्ही आमच्या बापाला शाळेत बसू दिलं नाही, तुम्ही आमच्या बापाला पाणी पिऊ दिलं नाहीत, आणि ज्या बापाला वर्गाच्या बाहेर दिलं ठेवलं त्याच बापाने संविधान दिलंय भारताला. कोणाला सांगते बटेंगे तो कटेंगे? सर्वात तर कापले आम्ही गेलो 5000 वर्ष. कोण नाही आला मला वाचवायला? आम्ही आमची उभं राहिलोय. आणि त्यामुळे बटेंगे कटेंगे वगैरे हे भीती दाखवू नका आम्हाला. 80% लोकसंख्या असलेला माणूस हा घाबरेल का कोणाला? हे दरवेळेस आपलं मुसलमानांचं भूत पुढे उभं करायचं आणि या देशातल्या हिंदूंना घाबरायचं. बघा हा ते येत आहेत, बघा हा ते येत आहेत. अरे मोगल आले तेव्हा देश नाही घाबरला. ठीक आहे, तर वाद नाही घालायचा, पण राहिलं ना उभे शिवाजी महाराज. लाखोंचं सैन्य होतं अफजल खानाचं आणि हजारोंचं सैन्य होतं शिवाजी महाराजांचं. तरी प्रतापगडावरनं मुर्दाच पाठवला ना अफजल खानाचा बाहेर, आणि स्वतः एकटेच खाली उतरले. अरे त्याचा देश आहे या शिवाजीचा. म्हणजे बापाला नाही घाबरला तो. त्यामुळे मला वाटतं की एक गर्दी बिर्दी सोडून द्या. एक लढाईला सुरुवात झाली आहे, ती महत्वाची आहे. म्हणजे गिरकेसावरना ही मर्दों की निशानी होती है. सगळे काय मोठ्या बापाच्या पोराला जन्माला येत नाहीत. लढाई ही करावीच लागते आणि त्याच्यातच माणसे उभी राहतात. या ताई कुठे आहे श्रीमंताच्या घरात जन्माला आलेल्या? या ताईंना कधी स्टेज मिळालं बोलायला? कोणी बोलत दिलं यांना स्टेजवरनं? पण संधी मिळाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला कळला सुषमा अंधारे काय. अख्ख्या महाराष्ट्राला ओळख झाली की सुषमा अंधारे नावाची तोफ काय. नाही लोक ओळखू शकली त्यांना, आणि अजूनही त्यांची ताकद लोकांना समजलेली नाही. पण आज ना उद्या महाराष्ट्राला कळेल की सुषमा अंधारे या रणरागिणीचं रक्तात काय. आणि तेच रक्त आणि त्यांच्यासाठी अनेक रक्तवाहिन्या हेच या महाराष्ट्राचा आधार आहे आणि पुढे ह्याच देशाचा आधार करतील. आज ज्यांनी कोणी ही सभा आयोजित केली आहे, तशी मला काही फार नावं माहीत नाहीत. आपल्याला काय आमंत्रण आलो गेलो स्टेजवरती. हा, मला लोकांनी कळवलं जितेंद्र 200च लोक आहेत. म्हटलं 100 काय असे नाही. जाऊन याचं नाव आपलं लागेल की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या लढाईमध्ये हे देखील सामील होते. लढाई थोडी एका दिवसात हे होणार आहे ना. जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा अमुक अमुक मैदानामध्ये झालेल्या सभामध्ये
सुनील केदार आणि जितेंद्र आव्हाड हे जवळचे मित्र एकाच स्टेजवरती उपस्थित होते, हे तर लिहिलं जाईल. तेव्हा मोहम्मद प्राचा जी आप जो भी कर रहे हैं वो देश के लिए सही कर रहे हैं. और हमारे ये तो धवड़ साहब तो हमारे बहुत पुराने नेता हैं. और मैं आज नहीं कह रहा हूं ये ईवीएम की जो लड़ाई है मैं आज नहीं बोल रहा हूं. ये भी नहीं है कि मैं कम वोटों से जीता हूं तो कुछ बोल रहा हूं. मैं पिछले 10 सालों में चढ़ते वोटों से ही जीतते आया हूं. 22,000, 48,000, 78,000 और अभी 90 से जो भी है वो, तो मेरे ऊपर शक की उंगली भी नहीं उठ सकती है. लेकिन जिस पे मुझे शक है, अगर मुझे शक है तो वो इसको पर्दे के बाहर कर दो. और आप अगर सर्वोच्च न्यायालय की बात करते हैं प्राचा जी, तो मैंने एक याचिका डाली थी अभी, तो बहुत जनों ने डाली थी. राइट, आई फील सॉरी अबाउट सुप्रीम कोर्ट. हाउ कैन चीफ जस्टिस गिव अ judgment against that 1991 act? If I don't know what Sanjeev Khanna is doing to do in the end, पर अगर चंद्रचूड़ जी को ये नहीं समझ में आया कि देश में अंगार सिर्फ ये एक ही वजह से लग सकती है, तो काहे के मुख्य न्यायाधीश है? मैं ये नहीं कहता हूं, उनको भी, उन्होंने भी कुछ सोचा होगा. लेकिन 1991 में जब कहा जाता है कि बाबरी मस्जिद और राम मंदिर का जो विवाद है उसको मद्देनजर रखते हुए 1947 में जो व्यवस्था थी उसी को कायम रखो, उसके बाद कोई भी इसमें तलाशने को मत जाओ, तो भी हमारे नीचे स्तर के न्यायालय ले ले. अभी मुझे बताओ, तुम्ही किती जण जाता हो त्या याला अजमेर शरीफला? हात वरती करून सांगा बरं. अजमेर शरीफला किती? लाजू नका हो, सांगा. अजमेर शरीफला दरवर्षी जाणारा मी आहे. या अनेक दर्ग्यांवर जाणारा मी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, त्या परिसरामधले जेवढे राजे महाराजे आहेत, भारताचे परराष्ट्र मंत्री होते नटवर सिंग, त्यांचं जे संस्थान आहे भरतपूर, ते तिथनं जवळच आहे. त्यांच्या घरामध्ये कुठलाही मुलगा आणि मुलगी जन्माला आली आणि तिचा नामकरण विधी जेव्हा असतो त्याच्या आधी 24 तास त्या पोराला पुरीला त्या मझारवर ठेवलं जातं आणि तिथे कानात नाव सांगितलं जातं आणि मग तिला घरी नेतात आणि नाव ठेवतात. ही या भारताची परंपरा आहे. भारतामध्ये हे जे नवीन सुरू झालंय, सुफिझम कधी आला? हा सगळा इतिहास आपल्याला वाचावा लागेल. सुफिझम आणि शैविझम मध्ये काही फरक नाहीये. भक्ती रसात तल्लीन होणं, एकाग्रता, हे सगळं सुफिझम मध्ये आहे आणि ते शैविझम मध्ये आहे. आणि सुफिझम आणलं कोणी? ख्वाजा गरीब नवाज. आणि तिथनं त्याच काळात सुरू झालं शैविझम, हिंदू धर्मात आलं. भक्तिरसात तल्लीन होणं, सर्वात मोठं उदाहरण कोण? तुकाराम महाराज. आणि मनुवाद्यांनी त्यांनाच छळलं. तेच मनुवादी आता नाही नाही तर आपल्याला माप घ्यावं लागेल. इथे खाली काय बघायला? कुठे? तर ख्वाजा गरीब नवाजच्या इथे. म्हणजे अजून एक वाद. ज्ञानवापी संत नाही, संत तर नवीन एक वाद. म्हणजे या देशामध्ये हे कोर्टानेच शिकवलं. कोर्टाचं काही काम आहे का? जेव्हा 1991 चा ऍक्ट लोकसभेमध्ये पास झालाय, तुम्ही काय ऍक्ट पास करता? किती जणांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की आपल्या इलेक्शन कमिशन मध्ये सिलेक्शन करताना 3 माणसं असतील. सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान. ऍक्ट येतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सांगतात तुम्ही घरी जा, तुम्ही नाही पाहिजे या कमिटीमध्ये. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही लोकसभेमध्ये फिरवतो आणि आमचे सर्वोच्च न्यायालयाचे
आज महाराष्ट्राच्या लोकशाहीची झालेली विटंबना, महाराष्ट्रामध्ये पायदळी तुडवलं गेलेलं संविधान, 10 शेड्यूलचं फाडलेल्या चिंध्या ह्या कोणी फाडल्या, ह्या कोणीच्या आशीर्वादाने फाडल्या गेल्या? हे सगळं न्यायव्यवस्थेचं काम आहे. देयर इज समथिंग कॉल्ड 10 शेड्यूल, देयर इज समथिंग कॉल्ड मेजॉरिटी, देयर इज समथिंग कॉल्ड चेंजिंग ऑफ बेंचेस. नथिंग वॉज सीन. The governor did not take time to listen to the Supreme Court also. The Supreme Court gave them a time and they took the oath and became the Chief Minister of Maharashtra. Where is law? I am searching. मी शोधतोय भारतात न्याय कुठे आहे. सापडला तर नक्की तुम्हाला सांगेन. एवढंच या ठिकाणी बोलतो. संख्या कमी आहे म्हणून जराही दुःखी होऊ नका. गांधी जब निकले थे अफ्रीका से तो अकेले आए थे, जब गए तो आज भी कहा जाता है कि 2 ही लोगों की अंत यात्रा दुनिया याद रखेगी, एक महात्मा गांधी की, एक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की. दोनों अकेले आए थे और गए थे लाखों के कंधे पे. तो अकेले और कितने साथ है, साथ कितने हैं कभी मत सोचना. दिल इतना रखना कि मैं लड़ूंगा सामने कोई भी हो. नमस्कार. भारताचं संविधान चिरायू हो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. बहुत ही